नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्सनंतर 2 वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला प्रवेश घेत आहेत, तर डी फार्मसाठी कॅप राऊंड 1चे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर जे सीट मॅट्रिक्स येतं तर ते देखील वेबसाईटवरती अवेलेबल झालेलं आहे. ही DTEची वेबसाईट आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर पहिल्यांदा खाली असं स्क्रोल केलं होम पेजवरती तर तुम्ही ते बघू शकता. खाली जिथे मागच्या वर्षीचा कट ऑफ दिलेला आहे तिथंच 2025-26 सीट मॅट्रिक्स आहे. तिथे डाउनलोड ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक PDF फाईल ओपन होईल. त्या PDF फाईलमध्ये महाराष्ट्रात कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत कोणाच्या ती माहिती दिलेली आहे. तर यापूर्वी मी बी फार्मसाठी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरीची जागा नसेल तर काय वगैरे करायचं. तो एकदा व्हिडिओ बघून घ्या, कारण अजूनही मी हॉस्पिटलमध्ये पुन्हा त्या गोष्टी मला बोलता येणार नाहीत. तेच रूल इकडेसुद्धा ॲप्लिकेबल होतात तुम्हाला. आणि ऑप्शन फॉर्म भरायचा म्हणजे काय, तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं. म्हणजे काय, तुम्हाला सगळ्यात जास्त कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकावरती, ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं हवं ते दुसऱ्या क्रमांकावरती, अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. तर हे ऑप्शन फॉर्म भरणं पण सुरू झालेलं आहे. मग ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, तर स्वतःच्या लॉग इनमध्ये भरायचं असतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन कुठून करायचं असतं, तर डॅशबोर्डवरती ते बाजूला 3 हॉरिझॉन्टल लाईन आहेत, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा PH25ने सुरू होणारा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा पर्याय अवेलेबल होणार आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म भरणं काही वेगळं नाही आहे. अगदी डिग्री म्हणजे बी फार्मचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते मी जसं सांगितलेलं त्याच पद्धतीनं हा देखील भरायचा आहे. तर इथे खाली आल्यानंतर डॅशबोर्डवरती पर्याय आहेत, तिथे प्रिंटच्या खाली दुसरा पर्याय दिसतोय ऑप्शन फॉर्म, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरलेला नाही तर कॅप 1वरती क्लिक करायचं आहे. आता इथे काय दाखवतं आहे की स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 नॉट कन्फर्म, म्हणजे कॅप राऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म अजून या विद्यार्थ्यांना भरलेला नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली दिलेल्या सूचना वाचायच्या आहेत. तर त्यामध्ये त्या सेमच सूचना आहेत ज्या बी फार्मसाठी होत्या. म्हणजे कमीत कमी एक जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकू शकता. तुम्हाला सुरुवातीला अगोदर एकत्र एक कॉलेजची यादी निवडून घ्यायची आहे, नंतर त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि नंतर OTP टाकून सबमिट करायचं. हे तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा. स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, हे दिलेले सूचना आहेत, काळजीपूर्वक वाचा, कारण इथे तुम्ही चेकबॉक्स करताय की मी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, एकदा ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर कॅप राऊंड 2 शिवाय पुन्हा त्याला एडिट करता येत नाही. आणि पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की जिथं प्रवेश घ्यायचा आहे. अदरवाईज पुन्हा ते मिळालं आणि पुन्हा म्हणू शकत नाही तुम्ही की मला हे नको आहे, ॲटो फ्रीज झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ॲडमिशन घ्यावंच लागतं, दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं आल्यानंतर तुम्हाला बघू शकता वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला कशा पद्धतीचं कॉलेज हवं. आता हे इथे गव्हर्मेंट एडेड, ओके, अनएडेड, अशा पद्धतीनं पर्याय क्लिक करा. सगळेच पर्याय क्लिक करा आणि सर्च करा, तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळे कॉलेज दिसतील. ओके. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या राऊंडसाठी नर्स आलेले असल्यामुळं थोडंसं मला मध्ये पॉज करावं लागलं. हां, तर आता काय, ही पहिली स्टेप आहे, त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला थोडक्यात काय, तर गव्हर्मेंट एडेड किंवा तुम्हाला ज्या टाईपचं कॉलेज जशा पद्धतीनं हवं किंवा कुठल्या स्पेसिफिक जिल्ह्यातलं हवं अशा पद्धतीनं चेकलिस्ट करून कॉलेज सगळे ते येतील त्या पद्धतीचे. आता अर्थात तुम्ही TFWSला जर यस केला असेल अगोदरच ॲप्लाय करताना आणि आता TFWSचे कॉलेज टाकायचे असतील, म्हणजे TFWS आणि नॉन TFWS दोन्ही पण टाकायचे तर यस करा वरती, आणि फक्त नॉर्मल टाकायचे असेल तर नो करा. आता मी TFWSला ॲप्लाय करू की नको, कोणाला जास्त फायदा होईल यासाठी देखील ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा बघून घ्या. आणि या पद्धतीनं तुम्ही कॉलेज शॉर्टलिस्ट करून घ्या, कुठल्या जिल्ह्यातले किंवा कुठले हवेत त्या पद्धतीनं, आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणून पुढच्या स्टेपमध्ये काय होणार आहे, मिळालेल्या लिस्टमधून तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे, पहिल्या क्रमांकावरती कुठला, दुसऱ्या क्रमांकावरती, असं सगळं प्रोसीड करून झाल्यानंतर तुम्हाला OTP टाकून फायनल सबमिशन करायचं आहे ऑप्शन फॉर्मचं. तर मागच्या वर्षी कसा ऑप्शन फॉर्म भरायचा हे पण मी डेमो बनवलेला आहे. खरंच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मला कंटिन्यू हे सगळं दाखवता येणार नाही, हो, सो तुम्ही समजून घ्याल.
मागच्या वर्षीचा तुम्ही असं सर्च करा आम्ही फार्मसिस्ट डी फार्म ऑप्शन फॉर्म डेमो, तर तुम्हाला मागच्या वर्षीचा व्हिडिओ येऊन जाईल. त्या पद्धतीनं तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरू शकता. होप सो जिथंपर्यंत मी माहिती दिलेली आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.